नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. अकोल्यात अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड, मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. सिव्हिल पोलीस ठाण्यात 30हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं जय रुग्णालयात भरती झाला होता. कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही, राज ठाकरेंना सुपारी बहादर वक्तव्यावर अमोल मिटकरी ठाम. तर अजित पवारांनी फोनवर केली मिटकरींची विचारपूस. मनसेच्या गुंडांकडून माझं घर जाळण्याचा प्रयत्न, आई बहिणींवरून शिवीगाळ करत गाडीची तोडफोड केली. राज ठाकरेंनी मला मारण्याची सुपारी दिली, मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करा, मिटकरींचं वक्तव्य. मनसे कार्यकर्त्यांवर नाही तर राज ठाकरेंवर कारवाई व्हावी, मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीनंतर उमेश पाटील आक्रमक. हिम्मत असेल तर अजित पवारांनी स्वतःचा पक्ष काढून 2 आमदार निवडून आणावीत, आम्ही जाहीर मिशी कापू, मनसे प्रवक्ते गजानन काळेंचं आव्हान. मनसेकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोर बैठका, पक्ष निरीक्षक संजय नाईक यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये आढावा बैठक. मराठा आरक्षण संदर्भात गठीत केलेल्या समितीला मुदतवाढ, निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत समितीचा राज्यभर अभ्यास. मराठा आरक्षणाबाबत असलेले गैरसमज दूर करायला हवेत, सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, नोंदी आढळलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलेत, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. मोदींकडे जाऊन आरक्षण वाढवून घ्या, आरक्षणाबाबत ठाकरेंनी घेतलेली भूमिका ही दुर्दैवी, प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंवर टीका. मराठा समाजाचा सन्मान न करण्याचा ठेका उद्धव ठाकरेंनी घेतलाय का, प्रसाद लाडांची ठाकरेंवर टीका. तर जरांगे उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते झाल्यासारखं बोलतात, लाडांचा आरोप. मिटकरींनी सिद्ध करावं, राज ठाकरेंनी कोणाची सुपारी घेतली, कोणत्या सुपारी अंतर्गत शालिनीताई पाटलांचा कारखाना घेतला, मनसे नेते प्रकाश महाजनांचा सवाल. माझ्या बदनामीसाठी दरेकर फडणवीसांनी रचलेलं आंदोलन, त्यांची राजकीय कारकीर्द संपणार, मातोश्री बाहेरील आंदोलनावरून जरांगेंचा इशारा. सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार आणि राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांची बैठक. बाजारात आल्याची विक्री करताना नवी आणि जुनी प्रतवारी रद्द करून सरसकट खरेदी करण्याची मागणी. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री डॉक्टर विजयकुमार गावितांनी घेतली आढावा बैठक, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या गावितांच्या सूचना. विधानसभेच्या तोंडावर मराठवाडा आणि विदर्भासाठी मोठं गिफ्ट, मराठवाडा विदर्भात 75,000 कोटींची गुंतवणूक, 19,000 रोजगार संधी उपलब्ध होणार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेचा प्रचार आणि प्रसारासाठी कोट्यवधींचा खर्च, माहिती आणि प्रसारण विभागाला राज्य सरकारकडून तब्बल 270 कोटी रुपये. राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू होणार, महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार, राज्य शासनाकडून GR प्रसिद्ध. यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी आरोपीला आज कोर्टात हजर करणार, आरोपी दाऊद शेखला सकाळच्या सत्रात कोर्टात हजर करणार. उरणमधील यशस्वी शिंदेच्या हत्या करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडिओ समोर, आरोपी दाऊद शेखच्या अटकेआधीचा कर्नाटकातील डोंगराळ भागातील व्हिडिओ. उरण हत्येची केस ॲडव्होकेट उज्ज्वल निकम लढणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. उरण हत्येची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार, विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती. पूजा खेडकर 8 दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती. पूजा खेडकरच्या कुटुंबाचा आणखी एक कारनामा समोर, बारामतीतील जमिनीच्या सातबाऱ्यात दिलीप खेडकरांनी नाव बदललं, वडिलांचं धोंडीबा खेडकर ऐवजी कोंडीबा खेडकर केल्याची माहिती समोर. धाराशिव नामांतराबाबत 2 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी, उस्मानाबाद जिल्हा नामांतर विरोधी कृती समितीकडून याचिका. जिल्हा परिषद अध्यक्षांवर आज अविश्वास ठरावासाठी विशेष सभा होणार, अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावितांच्या विरोधात अविश्वास ठराव, सकाळी 11 वाजता बैठक होणार. राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात आता अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष असणार, पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आदेश जारी, जादूटोणा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्णय. राज्यातील एसटी कर्मचारी 9 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा संपावर जाणार, कर्मचाऱ्यांकडून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी. मध्य रेल्वेवर तांत्रिक कामासाठी मेगा ब्लॉक, नागपूर भुसावळ दरम्यान धावणाऱ्या 11 गाड्यांच्या फेऱ्या रद्द, प्रवाशांना मनस्ताप.
चिंचपाडा ते कोर्दा दरम्यान रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं काम होणार. 9 दिवस रेल्वे गेट बंद राहणार. महामार्गावरील वाहतूक गुजरात मार्गे वळवण्यात आली. रत्नागिरीच्या गुहागरमधील अजगोली बंदरातील मासेमारी बंदी 1 ऑगस्ट पासून रद्द होणार. मासेमारीसाठी जय्यत तयारी, मात्र समुद्राला उधाण आल्यानं पोषक वातावरण नाहीच. पुण्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. पुणे जिल्ह्यात मध्य पूर्व भागात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. यवतमाळमध्ये वाघाडी नदीच्या पुरामुळे परिसरातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. आमदार अशोक उईकेंकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी. भंडारा जिल्ह्यातील बांध येथे जाणारा कॅनल फुटला. बांध तलावाचं कॅनल फुटल्यानं हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. साताऱ्यातील धोम धरणात पाण्याची आवक वाढल्यानं कृष्णा नदीपात्रात विसर्ग सुरू. 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी काही प्रमाणात घटली, तर कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. जळगावात सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाची हजेरी. शहरातील अनेक रस्ते जलमय. नागरिकांची तारांबळ. वाशिम जिल्ह्यात पावसाची संततधार. जोरदार पावसामुळे शेतीची कामं पुन्हा रखडली. शेतकरी चिंतेत. धुळ्यात संततधार पाऊस सुरू असल्यानं शेतीच्या कामांसाठी मजुरांची कमतरता. जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यानं कपाशी पीक जोमात. रत्नागिरीच्या खेड MIDC कंपन्यांमधील दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाण्याची तपासणी. बेळगाव खानापूर तालुक्यातील हलात्री नदीच्या पुलावरून दुचाकीसह एक जण वाहून गेला. सुदैवानं नदीकाठच्या झाडामुळे जीव वाचला. नंदुरबारमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल स्मार्ट क्लासरूमची सुरुवात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होणार. कल्याण मुरबाड नगर राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्याच्या कामामुळे खड्डे पडल्यानं प्रवाशांसह सामान्य नागरिकांचे हाल. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी महामार्गाची पावसामुळे दुरवस्था. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य. महामार्ग प्राधिकरणाचं दुर्लक्ष. यवतमाळच्या दारव्हा मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ खड्डे. वंचित बहुजन आघाडीकडून नगर परिषदेचा निषेध. खड्ड्यांमध्ये मासे सोडून प्रतिकात्मक आंदोलन. यवतमाळमध्ये विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा. शेतीतील नुकसान 3 लाखांचं, मात्र भरपाई मिळाली 3 रुपये. शेतकऱ्यांची थट्टा थांबवून सरकारनं मदत देण्याची मागणी.